नमस्कार स्वभक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत पुरुषोत्तम मासातील पोथीचा 9वा अध्याय. श्री गणेशाय नमः. जय 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 श्रीरामचंद्रा. अयोध्यावासिया रघुवीरा दयावंता कृपासागरानी पैलतीरा पंथ हा. तव कृपेची अखंड नौका पैलतीरा नेतसे भाविका. येथीचा कर्णधारणिका वाल्मिक देखा साचार. हे धर्मनौका जना लागी शिल्पीकार तोहा महाराज योगी. निर्माण केलीशे जया लागी वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो मळ महात्म्य परिसा हो. सांगत असे लक्ष्मी ना हो सत्कारुणी आदरेशी. ऐकता हो त्रिविध ताप दुरी जाय भवसंताप. पापे जातात आपोआप घेता नाम श्रवण ग्रंथी. श्री उवाच देवदेव दया सिंधो वद किंचिदयोद्भुतं मलमाशेन निर्चिर्चेन भवेत् कल सत्कृतं. श्री विष्णुवाच शृणु शिरोदनये सर्वदानन्ददायिनी. सर्वोपारि दया दृष्टे सर्वानुग्रहकारिणी. लक्ष्मी वदे जे स्वामीनाथा देवदेव जगन्नाथा. अवधान दे जे वचनार्था अनाथनाथा दया सिंधे. या मलमासाचे उपोषण करावे काय कारण. याचे निवेदावे कथन कवन तरो न गेलासे. मग वदे तेव्हा श्रीधर ऐका प्रश्नांचे उत्तर. मुख्य दयावंत अंतर असोने निर्भरेशी हो. दया असे जयाचे अंगी तया हे घडे सर्व काही. अन्नदाना ऐसे दुजे नाही साधन अनिक निर्धार. भूतपात्री दया जयाते सर्व साधने घडती तयाते. नेने जाती मोक्षपंथे तपासा मध्ये आगळा. याविषयीचा इतिहास नावेक ऐका सावकाश. तेची कथन श्रवणास यथामती निवेदू. आता सर्व धर्मा माझी उत्तम धर्म. अन्नदान अति उत्तम तयावरी दया आणि क्षेम. विशेषाहून विशेष उत्तर देशी नर्मदा तीरी. मही स्मृती नामे अंत नगरी. असे नगरी तेथील एक ब्रह्मणाची नारी वैधव्य निर्धारित येते. भ्रतार विरहित कामिनी. आप्तवर्ग नशेची कोणी. एकाकी विचरिते स्थानी भिक्षा मागुनी क्रमी काळ. तामसी परम कोपिष्ट विधवा असोनी रागिष्ट. तपश्चर्या करी श्रेष्ठ काया कष्टे कष्ट वितसे. तव पातलिया मलमास नर्मदा तीरी जातसे स्नानास. नक्त नेम करी उपवास भरतामास एक पै. ऐसे करिता एक मासवरी परमकृश झाली न शरीरी. तव तिची सखी एक अवधारी मार्गी भेटली ती येते. नाम तियेचे तुजिरा तुरी जया पाही. परम पापिष्ट दुरत्यायी दोषयुक्त सर्वदाही. आती त्याई चंडिका ते. मार्गी चालता अकस्मात ब्राह्मणी भेटली ती येते. एरी उभी राहून येथे पुसे स्वागत आदरेशी. म्हणे कृश जाली सबाई व्रताचरता साधेही. मी तव अभागी पाही न घडे काही सार्थकता. स्त्री देहाची बुद्धी पाही पापरूपी अमंगळ देही. याशी उपाय करू काही सांग बाई आदरे. ऐसे बोलून उत्तराते करुणास्वरे गहिव्ररे. येथे म्हणे तेने कधी दानव्रता ते भगवंता ते अंतरले. पहा कर्माचे विंदान पोटी नरिके संतान. पुढे परम कठीण जान नरक दारुण सुटेना. निपुत्रिका ते नाही गती ऐसे बोले वेदश्रुती. पापिया ते नाही गती तरी केवती पुढारी. ऐसे करुणास्वरे गहिवरोन करीती झाली ते रुदन. ऐसे देखून ब्राह्मणीन कळवली मानसी. भूतमात्री तय दया तिज लागी. कळो न कळवली निजांगी. मग विचारून स्व अंगी काय करीती झाली पै. हाती होते गंगाजळ सवेची होते कर्दळी फळ. मग सुद लेहो तात्काळ करे जाण तिची या. म्हणे ऐके सादर आता करुणा देखून द्रवले चित्ता. तरी स्वीकारी हे उदकाता फळासहित निर्धारे. एका दिवसाचे व्रत पुण्य तू जलागी केले अर्पण. येणे तू तुझ कल्याण झाले उत्तीर्ण सर्वस्वेशी. ऐसे वदून ते अवसरी फळासहित उदक करी. घालिताची ते नमस्कारी कृतकृत झाले म्हणून या. ऐसे वर्तता ते समयी नवल वर्तलेसे पाही. तात्काळ झाली दिव्य देही केवढी नवाळी व्रताची. मणी चमत्कारी ब्राह्मणीन बरते झाले पाहे जो विलोकुन. तो तात्काळ पावले विमान स्वर्गाहून तात्काळी.
तत्क्षणी तये शुद्रिते बाहोनी नेती झाले विमानाते एरी नमस्कारी व बद्ध असते न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू पर उपकारी तपस्विनी माझी तू खरी प्रचित आली आज खरी सद्गदांतरी होतसे. त्रिवार करुण नमनाते विमान गेले स्वर्गपंथे पुढे काय वर्तले ते सावधान चित्ते परिसावे. कौतुक पाहुनी नैनी आश्चर्य करीतसे मनी मने देखत देखत पापिनी गेली उद्धरोनी तत्काळ. काय माझे आदृश्य खोटे म्हणून दुःख मोठे पुढे तरी अवघड वाटे कैसे निबोहटे जन्मप्रवाहो. आहो जगदिशा काय केले वृथा जन्माते सारिले काही सार्थक नाही झाले वृथा आले जन्माशी. भगवान कृपेची माऊली एवढी पापीन उद्धरली देखत देखतच नेली बाहुनिया अभिमानी. आता कवन करावा उपायो कैसोनी जला गेल माझी सोय. ऐसे उकलवी हृदय मुमुक्ष पाहे या नावे येथे उद्धवली असे शंका. एवढी पापीन उद्धरली देखा देता एक दीन पुण्योदका तरली देखा निर्धारे. मग ते ब्राह्मणी पाही केवी न तरे ते तो देही कैसेनी घडेल उपायी हे तो नवलाई अनुपम्य. तात्काळ गेली पापीन मागे राहिले पुण्यवान तरी ते विषयीचे कारण सावधान पारिषेजी. समूळ पापी आसलिया पाही पुण्यश्लेष नेनेची काही उपरती होता हृदयी उद्धरून जाई तत्काळ. समूळ पापाचा ठेवा अर्धलेश पुण्यवट बरवा तो कैसे निघतरो पाहे जीवा करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप के जेव्हा झडे तेव्हा पुण्यलेश अंगी जडे उद्धरागतीसी मग रोकडे जाता विलंबन लागेची. असो ती ब्राह्मणी वाहे सखेदयुक्त गृहा जाय पणे आहो देवा करू काय केवता होय परिणाम. एरीकडे ती शुद्री जाना पावती झाली स्वर्गभुवना करी कर्म भोग चुकेना पावली जतना मागुती. पदरी पुण्याचा संचयो म्हणून प्राप्त झाला मानव देहो वाराणसी माझी जन्म होय ब्राह्मण वर्ण लाधला. पुण्य सामग्री पदरी एका ब्राह्मणाची या घरी भागीरथीची चिरी जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिधान तयाचे ठेविले असे जान दिवसेंदिवस झाला तरुण वयसा जान अष्टवरुषी. काळांतरे ब्राह्मणी पाहे पाहुणी यात्रेचा समुदाय वाराणसी यात्रा जात आहे पातकी लवला हे काशीपुरी. करोनी तीर्थविधी स्नान घेतले श्री विश्वनाथ दर्शन मग करीती झाली परिभ्रमण देवदर्शन सकळाही. तव अकस्मात मार्गावरी काशीनाथ ब्रह्मचारी भेटता झाला ते अवसरी दुरोन करी नमनाते. परिपूर्व ओळखी कैसे येती जरी पूर्व पुण्य सामग्री त्याते म्हणून स्मरता झाला हृदयाते उपकारा तेचिया. म्हणून येता झाला निकटी भेटता झाला उठाउठी मने सखये पडली दृष्टी पूर्ण कृपे करुनिया. ऐसे एकताची वचन येरू म्हणे तू आहेस कवन केवती तुझी ओळखन आलाशी कोठून या ठाई. मग बोले ब्रह्मचारी मी तुझी सखी निर्धारी पूर्व ओळखी पूर्ण घरी पातले करी पुण्य दोक. ऐशी आठवण देतात येते एरी भेटती झाली तयाते. मग समूळ वृत्तांते पुषे आदरे भामिनी येणे झाले तेची कथिले ऐकता मन संतोषले. मने एका दिवसाचे दिधले पुण्य वहिले इज लागे. तितुकियाने ही तरली विमानी बाहुनिया नेली देखत देखत उद्धरली कळह कल्लोळी पापिनी. हे पुन्हा नरदेह लाधला वरी ब्राह्मण वर्म चांगला तोची गंगा तटाकी निपजला. विश्वनाथ झाला कृपाळू अहो देवा काय केले माझे सार्थक नाही झाले वय माझे व्यर्थची गेले नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करी घालिता उद्धरली नारी मी तवा चरले मासवरी जळमा मळमास निर्धारी व्रताते. कवन पापाचा बोहटा भोगिता नसरेची वाटा म्हणून पिटीतसे ललाटा गहिवर मोठा दाटला. आट्टा हास्य तेव्हा रडत ऊर शिर असे बडवीत जनसमुदाय संभोवते मिळाला तेथे पहावया. जे येतो ते पुसती काय झाले एरी उत्तर नेदी बोले जन म्हणते वेड लागले किंवा घेतले पिशाची.
भूत केवी झडपी येत येते ही तव झडपिली महद्भुते ऐसे वर्तता येते थे नवल अद्भुत वर्तले हिचा पापलेश सरला पुण्य वाटा उभा राहिला तेने योगे अंतरी द्रवला नाथ भोळा दिनांचा तात्काळ आणविले विमान ती ते दिव्य देह करुण देखत देखत सर्वजण नेली बाहुन विमानी मग तो काशीनाथ ब्रह्मचारी सखे युक्त झाला अंतरी दृढ तपश्चर्या तो करी पावला निर्धारी शिवपदा चंद्रेश्वर नामे लिंग तयाने स्थापिले अभंग देखता ती सर्व ही जग वाराणसी माझी यद्यापि ऐसे हे मलमासाचे कथन त्रिवर्ग गेले उद्धरुण एकी झाले जन्म दोन एकी स्वदेहाने उद्धरली ऐसे हे महिमाना ते आकर्णविले श्रोतिया ते ये अदर्थी असे समंता ते श्लोकाधार पुराणीचा विमान महदायांतं दिव्यभोगासमन्वितं बहुकालं महाभोगानं भुक्त्वा चैव भुवस्तले काशीनाथसुता त्वञ्च लब्ध्वा तत्र पित्रं बहु मुक्त्वा देहाविशुष्टो तु पुनः शङ्करलोकगया मलमास दिनैकश्यं फलं प्राप्ता सुखी करात काश्यांस्थान्यस्य सा शूद्रीं यावदा चंद्रतारकं श्लोकभावार्थ आणुनिमनी कथावर्णिली महाराष्ट्रवाणी न्यूनते पूर्ण कीजे सज्जनी नवे वाणी पदरची बिना आधारे सर्वथा न चालेच हो कविता केवळ नव्हे ही दंतकथा पहावे ग्रंथाथी आदरे व्युत्पन्नता नाही माझी अंगी नव्हे कुशळ कविता मार्गी काळ कर्मने स्तव अजगी वाढविला प्रसरपय हा मानेल तरी स्वीकारीजे न मानी तरी त्यागीजे पुढे कथेती अवधान दिजे म्हणे दासानुदास संतांचा स्वस्ती श्री अधिक मास महात्म्यम ग्रंथम पद्मपुराणिते समंतम मनोहर सूत विरचितम नवमोध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम पुरुषोत्तम भगवाय नमः ओम पुरुषोत्तम भगवंताय नमः ओम पुरुषोत्तम भगवंताय नमः व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब